Good afternoon, everyone. Welcome to the live which we have every Saturday. That is Unplugged Talks with Wildfit. आणि आज आपल्या सोबत we have ओंकार सर, who is a great inspiration. एकदा तुम्ही त्यांची स्टोरी ऐकली त्यानंतर you will understand what he has been through आणि how the stagnancy was changed to unstoppable result. Amazing. So Siddharth sir पण आहेत. So everyone is saying hello. एकदा I would want तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या सिम्पल की तुम्ही काय करता, तुमचं वर्कआउट कसं आहे आता, आणि मग आपण स्टार्ट करूयात क्वेश्चन आन्सर साठी. ठीक आहे. ठीक. नमस्कार, माझं नाव ओंकार साहेबराव काळे. मी हडपसरला राहिला आहे. मी वाईल्ड स्पीड जॉईन करून साधारण 6 महिने कंप्लीट झाले. 7वा महिना चालू असावा. आणि माझा वर्कआउट हा सर्व प्रकारे चालू आहे. म्हणजे मसल ट्रेनिंगही चालू आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंगही चालू आहे, मॅरेथॉनही कंप्लीट केल्यात. तर असं आता सध्याची परिस्थिती आहे. मस्त. एक कोट दिलेला आहे रतजीत सरांनी, तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. द गाय हू नेव्हर स्टॉप्स पुशिंग हिमसेल्फ, नेक्स्ट लेवल कन्सिस्टन्सी अँड डिसिप्लिन. अमेझिंग. सो लेट्स बिगिन विथ द टॉक. पहिला क्वेश्चन माझ्या साईडने तुमच्यासाठी हा असेल की तुमची फिटनेस जर्नी स्टार्ट पासून कशी होती. म्हणजे बिफोर यू जॉईन वेलफिट ऑल्सो एक फिटनेस जर्नी तुम्ही कधी स्टार्ट केली, कसं होता तो एक्सपिरियन्स, आणि आता कसा चालू आहे एक्सपिरियन्स. सो तुमच्यासाठी फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे हे पण मला जाणून घ्यायला आवडेल. माझं कसं झालं मॅम, कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर म्हणजे कोरोना ज्यावेळेस झाला त्यावेळेस माझं वजन जवळपास 90 kg होतं. ओके. आणि कोरोना होऊन गेल्यानंतर साधारण माझं वजन त्या 6 महिन्यात जवळपास 115, 114 असं करत 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 हळूहळू मी 120 किलो पर्यंत पोहोचलो. ओके. 120 kg वेट होतं माझं. मला म्हणजे झोपताना अक्षरशः माझ्या शेजारी कोण झोपत नव्हतं. घरातले सुद्धा वैतागले होते. मी स्नोरिंग करायचो. ओके. आणि काहीतरी वेळेपणा माझ्या स्वतःचाच की कुठेतरी दीक्षित डाएट आहे, युट्यूब वरती काहीतरी उद्योग कर, घरच्या घरीच काहीतरी करूया. म्हणजे करायची इच्छा खूप, पण गायडन्स प्रॉपर नव्हता. असं करत करत एक दिवस असा आला की मी ऍडमिट झालो हॉस्पिटलमध्ये. माझं सगळ्या गोष्टी चोक झाल्या. म्हणजे फक्त श्वास घेता येत होता हे नशीब. मला म्हणजे माझं काहीच शरीरातून कोणतीच गोष्ट बाहेर पडत नव्हती. अशी परिस्थिती माझी 2 ते 3 दिवस राहिली. मी आयसीयू मध्ये होतो. आयसीयू 5 दिवस होतो. आणि ताप कंट्रोल मध्ये येत नव्हता. आणि तेव्हा कळालं की बीपी हा नॉर्मलच व्हायचा. तर तो बीपी नॉर्मल आणायला डॉक्टरना 5 दिवस लागले. मी हाय बीपीचा पेशंट झालो होतो तोपर्यंत. आणि तिथून पुढे 7 दिवस रिकव्हरी व्हायला गेली साध्या रूम मध्ये. म्हणजे हॉस्पिटलच्या साध्या रूम मध्ये मी परत 7 दिवस राहिलो. असे 5 आणि 7 दिवस मी इथे आपल्या सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट होतो. आणि मग तिथून मला शिफ्ट केलं घरी. आणि मी हाय बीपीचा पेशंट झालो होतो तोपर्यंत. मग कसं झालं, पुण्यात एक असे फिटनेस कोच आहेत, त्यांचे प्रोग्राम मी ऐकायचो रेडिओवरती. मी रेडिओवरती ऐकून गेलो आणि मला ते भारी वाटलं की अरे विदाउट सप्लिमेंट. म्हणजे पहिली गोष्ट डॉक्टर माणसाच्या ती टाकली होती की विदाउट सप्लिमेंट सगळं करायचे. आणि मी मग त्यांची ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. सगळं घरचं जेवण करायचो त्यांनी जे सांगितले ते, आणि घरीच व्यायाम करायचो मी. ऑनलाईन कन्सन्ट्रेशन घ्यायच्या अंडर मी होतो. योगा मॅट वरचे काही व्यायाम होते आणि 20 मिनिटं डेली वॉक, बस एवढाच व्यायाम होता. आणि साधारण माझं 40 किलो वजन मी कमी केलं एका वर्षात. मस्त. मी ते अचीव्ह केलं. पण अचीव्ह केल्यावरती मी फिटनेस इंडस्ट्रीत पाय ऑलरेडी ठेवला होता. मला 1 वर्ष झालं होतं आणि मी बघत होतो की अरे दुसरी लोक तर एवढं करतायत, त्यांचे हे असे रिझल्ट आले. बाबा आपल्या शरीरात 2 प्रकारचे फॅट असतात. हे मला मी जसा जसा ह्याच्यात पुढं चाललो होतो तसं मला कळत होतं. आणि माझी ती घेतलेली मेंबरशिप संपणार होती.
आणि मला ते डेली पुणं ते हडपसर ते पुणं हे जमत नव्हतं. मग जस्ट इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना मला आपल्या जिमची ऍड सापडली. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, आपली ती लाल कलरचा ड्रेस घातलेला माणूस सायकल ती ऍड मी पाहिली आणि तिथं मला लक्षात आलं की आपल्या ऍड मध्ये मेन्शन केलं होतं की प्रॉपर न्यूट्रिशन दिलं जाईल आणि तुमचे ब्लड रिपोर्ट आधी आम्हाला बघावे लागतील, तुमची टेंडन्सी काय हे म्हणजे हे सगळं चेक करून मग ऍडमिशन होणार आहे आपलं. आणि मग आपली तर मला हे थोडस पटलं की अरे वा, म्हणजे चला कोणतरी बघणार आहे आपलं की काय आहे. नक्कीच पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात वजन कमी करण्यावरती भर देत आहेत. पण जेव्हा माझं वजन कमी झालं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं होतं की माझा झाला होता मसल लॉस, म्हणजे मसल राहिलेच नव्हते. हे तुम्ही रचित सरांनाही विचारू शकता, आर्या सरांनाही विचारू शकता, मनप्रीत मॅम आहेत, पहिले भावना मॅम होत्या, आता अनामिका मॅम आहेत. या सगळ्यांना माहिती होती माझी परिस्थिती कशी आहे. पण माझ्या डोक्यात काय नव्हतं. मी जस्ट गेलो आणि आपले अंकित सर होते, अंकित भाऊ. आपल्या जिम मध्ये 2 अंकित आहेत. आम्ही म्हणतो एक मोठा अंकित, एक छोटा अंकित. अंकित सरांनी मला अटेंड केलं, माझ्या मेहनतीचं होतं. तर मला 15 दिवस जॉईन करायला लागले. पण 15 दिवस मी म्हणजे मला खूप आनंद वाटतो की अंकित सरांनी माझा पाठपुरावा ठेवला. मी खरं क्लायंट अंकित सरांमुळे आलो. जर अंकित सरांनी पाठपुरावा केला नसता तर मी विसरूनही गेलो असतो. कारण इंस्टाग्रामच्या रील स्क्रोल करून आपण कसं पोहोचू शकतो कुणाला. करेक्ट. आणि जिम माझ्यापासून जवळ होती. मी अंकित सरांनी जवळपास 2 तास दिले मला गेल्या 2 तास त्यांनी वेळ दिला माझ्यासाठी, सगळं समजून घेतलं आणि मला सांगितलं की आप डरिए मत, आप बिल्कुल भी मत डरिए, हम जितना हो सके उतना आपके लिए, आपके बॉडी के लिए जो रहेगा वो बेस्ट से बेस्ट चीज करेंगे. बस आप एक बार जॉईन कीजिए. आणि मग 15 दिवसांनंतर मी जॉईन झालो. तर पहिले 3 महिने हे असे होते की ना मला काय कळत होतं काय चाललंय, ना ना अंकित सर किंवा भावना मॅम होत्या त्यावेळेस. आणि रथजित सरांना तर मी सगळं माहित होतं. पण रथजित सर का कैसा था कि रथजित सर ने एक ही मुझे बोला था कि अरे तू ध्यान में मत दे, अभी तू मेरे पास आया ना तो तू पहले वर्कआउट कैसा है क्या है, तू जरा मतलब वो छोड़ दे, तेरा क्या हुआ है और तूने क्या किया है, उससे आपने ये जो 1 घंटा मिलेगा वो सिर्फ अपन सीखेंगे कि क्या है कैसा है, तेरा मसल ग्रोथ कैसा है, तू कितना वेट उठा पा सकता है, तुझे मैं सिखाता हूँ, पहिले तो सीख के तो ले. करेक्ट. तर असं ते एक्सप्लेनेशन चाललं होतं. मग आर्या सगळ्यांची एंट्री झाली ग्रुप मध्ये की यार एक डाएटचा प्रॉब्लेम काय यार, एवढं सगळं व्यवस्थित आहे, हा डाएट व्यवस्थित घेतोय, हा वर्कआउट चांगला करतोय, ह्याचा प्रॉब्लेम काय. मग अंकित सर आणि रचित सरांनी तेच सांगितलं की सर अशी अशी, आर्या सरांना स्टोरी माहित नव्हती. मग त्यांनी ती सांगितली की असं असं क्लायंट आहे, वेट लॉस करून आलाय पण मसल लॉस झालाय आणि आता मेटाबॉलिझम या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रोथ वरती आणायचे. मग तिथनं पुढे मग एंट्री झाली. मग इनफ फिक्स प्रोटीन दिलं, मग काही सप्लिमेंट रेकमेंड केल्या होत्या, मग त्या सप्लिमेंट मी घेतल्या. मग हे सर्व मला कम्प्लीट करायला 6 महिने गेले. 6 महिने मी म्हणजे 85 वरनं 80 kg पर्यंत यायला 5 किलो फक्त कमी करायला 6 महिने लागले. आणि कुठे मी एका वर्षात 40 किलो वजन कमी केलेलं. मला ते माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग होतं की यार मी 40 किलो वजन कमी केलं, हे 5 किलो कमी होत नाही माझ्याकडनं. पण विषय कसा होता, आपल्याला 5 किलो वजन कमी हे आता आपल्या जिमने लगेच करून दिलं असतं, हे मला पण माहिती आहे. पण म्हणल्या तू ऐसे 5 किलो घटा सकता है, तुझे देर नहीं लगेगी, लेकिन अपने को करना वही है कि जो मसल लॉस तेरा रोकाना है और फैट लॉस भी करना है. नाही तर वजन तर काय तुम्ही कमी करू शकतो, तू केलेलं आहेस ते, आता तू अजून किती करणार आहे. तर तू लक्ष देऊ नको. आम्हाला आमचं काम करू दे, तू तुझी कन्सिस्टन्सी ठेव. तुला फक्त रोज येऊन इथं व्यायाम करायचंय आणि दिलाय तो डाएट घ्यायचा, बाकी तुझं तू काम चालू ठेव. मेंटली आणि मेंटली तू प्लीज ह्याचा विचार करू नको अरे तुझी ग्रोथ होत नाहीये हे असं. मग 6 महिन्यात नंतर असं लक्षात आलं माझ्या
की रतिजीत सरांनी म्हणजे आम्ही जे आपण स्क्वॉट करतो, वेट लावून स्क्वॉट करतो, तर 120 180 केजी पर्यंत मी आता स्क्वॉट करू शकतो. हा, मग हे मी शिकलो. आता 200 पुशअप इझिली करू शकतो. बाबा, हा 200 बॉडी वेट स्क्वॉट मी करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला पण एवढं वाटलं नव्हतं की मी करू शकतो. मला तरी काय माहिती, साधा घरी व्यायाम करणारा माणूस होतो, जोर बैठका मारणे, 20 मिनिटं 40 मिनिटं चालणे, योगा, सूर्यनमस्कार करणे, मग मला त्यातच हे होतं की अरे हा झाले, आपण हे फालतू विषय. पण मला फिटनेस काय असतो हे माहितच नव्हतं की बाबा आपण काय काय करू शकतो. आणि जस्ट एक दिवस जिम मध्ये असे आम्ही सगळे बसलो होतो वर्कआउट संपल्यानंतर. अंकित सर आले. अंकित सर नेहमी कसं त्यांचं काम असतं म्हणजे ते सगळ्याच ब्रांचचं बघायचं वाईल्ड फिटच्या, हे कसं आमची ब्रांच थोडी. अंकित सर अचानक आले, अरे हा ओंकार किधर आहे रे. मी बसलो होतो, रतेजी सर बोले हा आहे ना ओंकार. तो मला आवाज दिला, केबिन मध्ये बोलवलं, मला म्हणले अरे तू क्या कर रहा है संडे को आने वाले. मी म्हणलं काय नाही अंकित सर, कुछ नाही करणार वाले. हा बैठ जा ना, आपण डेव्हिल सर्किट करेंगे. मला काहीच कल्पना नव्हती की डेव्हिल सर्किट काय असतं, काय आहे. मला फक्त जस्ट आठवडाभर आधी सांगितलं अंकित सरांनी, यार डेव्हिल, मला काहीच माहित नाही. मी ना युट्यूब वर पाहिलंय ना काय मला माहिती आहे कसं आहे काय. मग मी रतिजी सरांना आवाज दिला, म्हणलं रतिजी सर ये क्या नया झमेला है बाबा, ये डेव्हिल सर्किट क्या चीज है. तर रतिजी सर बोले अरे कुछ नहीं, एक बार करके तो आएंगे, अपने को का मेडल जीतने के लिए जाना है, जस्ट करके तो आएंगे, क्या होता है देखेंगे. आणि तसं ट्रेनिंग त्या दिवसापासून मग माझं सुरू झालं. त्या 8 दिवसात मला जे माझ्याकडनं जे झालं आणि जे रतिजी सरांना करता आलं माझ्या बरोबर, जितना हो सके रतिजी सर बोले जितना हो सके उतना पुश करेंगे अपन, तू कर तो, तुझे मुझे मालूम है तू कर सकता है, लेकिन तू एक बार जाके तो देख क्या है क्या नाही आहे. आणि मग मी होतो आणि आपले शादाब सर होते जिम मधले क्लायंट माझ्याबरोबर. राईट, आम्ही दोघांनी डेव्हिल सर्किट 1.5 तासात कम्प्लीट केलं. 1.5 तासात कम्प्लीट केलं आम्ही ते. मला पण विशेष वाटलं की 5 किलोमीटर रन आणि बाकीचे सगळे ऑब्स्टिकल क्रॉस करून आपण मेडल घेऊन उभं आहे तिथं स्टेजवर, हे मलाही विशेष वाटलं. मग त्याच्यानंतर मला की कुठंतरी वाटलं की हा बाबा आपण काहीतरी जिमला ह्या येऊन चूक केली नाही, नाहीतर परत तेच चाललंय. आर्य सर सगळ्यांवरती खावायची की हे काय बाबा तू एवढं करतोय, तुमचं काय चुकतंय का, हे काय चाललंय, वजन त्याचं डाऊन येत नाहीये, मेटाबॉलिझमच काय बिघडतोय, किंवा चुकून आता कधी कधी बाहेरचं खाणं होतं किंवा आपल्याला आमंत्रण असतं, आपण टाळू शकत नाही. ते खाल्लं तरी प्रॉब्लेम का, तो जुना डाएट चुकीचा झाला होता आपला, त्याच्यामुळं मग हे पुढे प्रॉब्लेम येत होते. आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगेल सगळ्या टीमचं वाईल्ड फीडच्या की म्हणजे मी हिंदीत बोलतो की मेरा बीपी का प्रॉब्लम सॉल्व कर दिया इन लोगों ने, बीपी की गोलियां बंद हो गई. तो वो बहुत मेरे लिए खुशी की बात है कि मेरा बीपी जीरो किया. ये लोग रोज बीपी मेजर करते थे, सवेरे उठते समय कैसा है तेरा बीपी, क्या हार्ट रेट है, खाना खाने के बाद क्या हार्ट रेट है, जिम में दौड़ने के बाद क्या, वो हमेशा ध्यान रखते थे. आज अरे चल ऑयल इतना ही कर, ऑयल के बाद फिर घी पे आ, बटर पे आ, ये सब किया है इन लोगों ने. ये रतिजी सर, भावना मैम, अनामिका मैम, जो भी है मेरे साथ, आर्य सर तो उनको तो सब मालूम है, वो पूरे जर्नी में साथ हो मेरे. तो ये सारे लोगों ने जितना मेरे लिए किया, इसीलिए इसके लिए मैं पूरे वाइल्ड फिट टीम के लिए बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत थँक्स. तो तर ही गोष्ट केली मला, नाहीतर ह्या बीपीच्या गोळ्या बंद झाल्या नव्हत्या ना, वजन कमी होऊनही बीपी कमी झाला नव्हता. तो फार मोठा प्रॉब्लेम होता. आता कुठं हे सगळं नॉर्मलाइज झालंय ह्या 6 महिन्यानंतर. बरोबर. आणि त्याच्यानंतर असं झालं की पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन आली होती. परत आणखी सरांचं नेहमी सारखं आले, सरप्राईज दिलं की अरे चल मॅरेथॉन दौड़ेंगे. मैं बोला अंकित सर 2-3 किलोमीटर दौड़ने वाले लोग हैं अपन, मैराथन किधर करेंगे. तो अंकित सर बोले हाँ तू करता है ना 2-3 किलोमीटर करता है तो 3 किलोमीटर दौड़. तो फिर ऋतिक सर को कह रहे नहीं नहीं ये 5 किलोमीटर दौड़ सकता है,
5 किलोमीटर के लिए इसका फॉर्म करो. तर हा. 5 किलोमीटर मी पळालो, मला असं वाटलं मी काहीच पळालो नाही, कारण जिम मध्ये आपल्या जिम मध्ये स्प्रिंटर आहे. स्प्रिंटरवर पळणं फार अवघड आहे मॅम. आपल्या स्प्रिंटर वरती पळणं ते एक तर टिल्ट असतो, तो असा त्याला शेप आहे, इन्क्लाइंड असतो. हो. हा त्याला फार त्रास होतो त्याच्यावरती पळायला. मला वाटलं नाही मी स्प्रिंटरवर पळणारा, जिम मध्ये आम्ही पळायचो, पण ज्यावेळेस आम्ही पळालो 5 किलोमीटर, मला असं वाटलं की अरे हे काय, म्हणजे जिम मध्ये आपण व्यायाम करतो हे काहीच झालं नाही. मग परत दुसरी मॅरेथॉन आली आता माझ्याची, तर त्या 10 किलोमीटर आम्ही एका तासात मी कम्प्लीट केली. 10 किलोमीटर. मग तिथे आपल्या वर्षा मॅम वगैरे आम्ही सगळे होतो, आपली वाईल्ड फिटची सगळी टीम होती. मग आम्ही थांबलो, सेलिब्रेट केले, फोटो काढला, आलो. आता परत येणारी मॅरेथॉन आहे खडक वाचली, त्याला परत पार्टिसिपेट करतोय आम्ही. मग आता जर्नी म्हणजे अशी आहे की आता काही सांगा मला, मी येऊ शकतो आपल्या जिम साठी. आपल्या जिम साठी, स्वतःसाठी मी करू शकतो. तर असा माझा प्रवास आहे सगळा. मस्त. याच्यातून ना एक गोष्ट खूप प्रॉमिनंटली पुढे येते की तुमची कन्सिस्टन्सी थांबली नाही. कन्सिस्टन्सी पाहिजे मॅम, कन्सिस्टन्सी शिवाय होऊ शकत नाही. मला आर्य सर, अंकित सर तेच म्हणायचे की तू रोज येतोय ना, तू रोज येतोय हे महत्वाचं आहे, रोज डाएट करतोय हे महत्वाचं आहे, बाकी तू विसर सगळं. ते आमचे प्रॉब्लेम आहेत, आम्ही बघू काय करायचंय ते. व्हेरी ट्रू. आणि काय होतं, पहिल्या ठिकाणी मी जिथं केलं होतं ना, तिथं डायरेक्ट सांगितलं होतं, अरे सप्लिमेंट म्हणजे बेकारा, तू बघ बाबा तुझा लिव्हर जाईल, तुझ्या किडन्या खराब होतील. मला हे कळत नव्हतं की म्हणजे डॉक्टर आणि डॉक्टरांचाही प्रॉब्लेम मॅम. 3 टाइमच्या गोळ्या सगळे डॉक्टर सांगतात की 3 टाइम गोळ्या खा, सकाळ दुपार संध्याकाळ. अरे पण आम्हाला सांगा ना की कसं जेवायचं, काय खायचं. 3 टाइम हे कोणच सांगत नाही मॅम. आणि मी प्रत्येकाला बोलताना सांगतो की मला बघून आनंदी होऊ नका तुम्ही. मी माझी 2 वर्षाची गेलीत ना त्याच्याकडे लक्ष द्या, आणि तुम्हाला हे करायला कोणच येणार नाही. अख्खी वाईल्ड फिटची टीम आली तरी काहीच करू शकत नाही जर मी करणार नसेल तर. राईट. स्वतःची जिद्द लागते. ज्या वेळेस मला सर सांगतात रचिजी सर चल आज 100 पुशअप कर, तर 100 पुशअप हे मला करायचे, 100 हे मला गाठायचं आकडा. मग हा कसाही गाठ, पण तू गाठायचंय हे डोक्यात ठेवून कर ना. हे एवढा सिंपल विषय होता, बाकी काही नव्हतं. आणि मनाची तयारी माझी पहिल्यापासून होती. मी 40 किलो वजन कमी केलं होतं, त्यामुळे मला हे काय वाटत नव्हतं. पण फक्त विषय काय होता की रिझल्ट, बाबा बीपी नॉर्मल होत नाहीये किंवा मेटाबॉलिझम खराब झालाय, मसल लॉस झालाय, हे प्रॉब्लेम आपल्या जिमनी सॉल्व्ह केले. करेक्ट. सायंटिफिक जे टर्म्स होते, जे लॅक करत होतं ते तुम्हाला अंडरस्टँडिंग आलं, हे खूप महत्वाचं. म्हणजे जे बघतायत लाईव्ह त्यांना पण सांगेल की जसं आपण म्हणतो आयुष्यात डॉक्टर, वकील, सीए हा फॅमिली मेंबर मानला जातो आपल्यात, तसं एक डायटिशियन, फिजिशियन, एक कोच हा आपल्या आयुष्यात असावा मॅम. हा सांगू शकतो की तुमच्या शरीरात काय चाललंय, कारण हे त्याला माहितीये. एमबीबीएस डॉक्टरांनाही कळत नाहीये मॅम, फक्त गोळ्या देत आहेत 3 टाइम गोळ्या. अहो पण 3 टाइम कसं खायचं हे सांगा हो, ही रिक्वेस्ट आहे माझी. कसं खायचं हे सांगा तुम्ही फक्त. आपल्या आता मला कुठलं काय वेगळं काही इम्पॉर्टंट फूड देताय का तुम्ही? घरातली ज्वारीची भाकरीच खातोय मी रोज. आपल्या ग्रुपवर फोटो आहे, कुणी बघू शकता. आपल्या जिम मध्ये काहीच लपून राहत नाही, आपल्या जिम मध्ये असलं काहीच नसतं, जे असतं ते सगळ्यांसमोर असतं. बरोबर. एवढाच विषय. घरातलं सिंपल जेवण, तुमची कन्सिस्टन्सी हेच खूप इम्पॉर्टंट आहे, हेच महत्वाचं आहे आपल्याला. आणि प्रॉब्लेम काय ना मॅम, लोक गोळ्या खायला तयार आहेत, इन्सुलिन घ्यायला तयार आहेत, पण प्रोटीन घ्यायला तयार नाहीये. म्हणजे तू प्रोटीन घेतो का असं लोक विचारतात. जसं काय मी दारू पितो, जसं काय मी स्मोक करतो, म्हणजे तेही करतात लोक. पण तू प्रोटीन घेतो, डायरेक्ट असं बोलतात तू प्रोटीन घेतो. आता हा टी शर्ट घातला की ते इनर पीस वगैरे सगळं वाट, तू प्रोटीन, तुला एवढं प्रमोट करते कंपनी, एवढा तुझा वापर करते, हेही बोलून झालं लोकांचं. पण मला माहितीये ना हे घेतल्यावर माझ्यात काय बदल झाले, नाही तर माझा मसल झालाच होता. व्हेरी ट्रू. पण म्हणजे आता तुमचा जो थॉट प्रोसेस चेंज झालाय, आता खूप इम्प्रुव्हमेंट आल्यानंतर छान वाटतं. त्याच्यानंतर मग आता तुम्ही जेव्हा लोकांना सांगता की नाही म्हणजे प्रोटीन सप्लिमेंट हे चुकीचं काही नाहीये, तर मग ते कसं एक्सप्लेन करता तुम्ही?
नाही, मी प्रत्येकाला मी तेच सांगितलं ना, जसं तुम्ही डॉक्टर, वकील, तुमचा सीए, ह्या ज्या गोष्टी तुम्ही जेवढं महत्व देता, तसं तुमच्या आयुष्यात एक डायटिशियन, फिजिशियन आणि एक फिटनेस कोच हवा. हे फार महत्वाचं आहे, कारण तोच सांगू शकतो. आता माझा डाएट माझ्या मिसेसला चालू शकत नाही, कारण ती लेडीज आहे. तिचं तिच्या परिस्थिती वेगळी असू शकते, करेक्ट. की मी नाही सांगू शकत. हे तुम्हाला माहिती असतं, कारण तुम्ही रोज 100 लोकांबरोबर जोडलेले आहात. तुम्हाला 100 लोकांची टेंडन्सी माहिती आहे. मला फक्त माझी टेंडन्सी माहिती आहे. माझा जिम पार्टनर आहे शेजारी, जो व्यायाम करतो रोज, त्याची मला माहित नाहीये. ते मला कळू शकत नाही. हे ज्याचा अभ्यास झालाय, ज्यांनी अभ्यास केलाय ह्या गोष्टीवरती, की फिटनेस काय असतो आणि फिटनेस करण्यासाठी खाणं किती महत्वाचं आहे, रेस्ट किती द्यायची, आराम किती करायचा, काय खायचं. पण बाहेर गेलं तर काय चालू शकतं आपल्याला, हे आपल्याला कोणतरी समजून सांगणारच पाहिजे ना. म्हणजे डॉक्टरचं आपण ऐकतोय, पोलिसांचं ऐकतोय, वकिलांचं ऐकतोय, सगळ्यांचे सल्ले घेतोय. मग एक फिटनेस आणि एक ट्रेनरचं आपल्याला सल्ला घ्यायला हरकत काय आयुष्यात, हेच एक्सप्लेन करून सांगावं लागतं. खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कारण हे कोण सांगणार. एक्झॅक्टली. आता तुम्ही जे वाक्य बोललात ना, की लोक दिवसभरातल्या 3 वेळेच्या 10-12 गोळ्या घ्यायला तयार असतात, पण मग त्यांना असं होतं की अरे सप्लिमेंट नाही घ्यायचं, प्रोटीन सप्लिमेंट वाईट असतं. ते खूप चुकतं की तुमच्या इंडस्ट्रीत पण काही मूर्ख लोक असे आहेत ना, की जे म्हणतात की नाही घरचं फूड इज द बेस्ट. पण मग घरच्या फूड मधनं किती प्रोटीन येणार, किंवा मग तुम्ही चिकन किती खाणार. 100 ग्राम प्रोटीन जर कम्प्लीट करायचं तर मग किती किलो चिकन खावं लागेल, हे कुणालाच माहित नाहीये मॅम. लोक तो विचारच करत नाहीत अशा पद्धतीने, की हे पण असू शकतं. आणि प्रोटीन सप्लिमेंट किंवा चिकन, जसं तुम्ही आता लाईव्ह केलं, माझी एक रिक्वेस्ट आहे, जसं आपल्या दर कधी ना आपल्या महिन्यातनं एकदा दोनदा तरी मंत्रित मॅम किंवा तुम्ही जसं जिमला आपण ठेवतो, की आज आपण बाबा की चला पुरुषांकडे कोणता हार्मोन आहे, ह्याच्यावरती एक चर्चा होती बघा आपल्या जिम मध्ये. मंत्रित मॅम पण त्या अशा लाईव्ह करा, लाईव्ह पण ठेवा हे सेशन, म्हणजे लोकांना कळेल. जसं आम्हाला मंत्रित मॅमनी सांगितलं की बाबा लेडीजचे हार्मोन्स वेगळे, जेंट्सचे हार्मोन्स वेगळे. मग त्या हार्मोन साठी काय, हे कोणाचेच विचार नाहीयेत. इथं फक्त एकच आहे डोक्यात, की बाबा जिमला जातो हा वजन उचलतो. काही लोक म्हणतात काय हे काय पैसे देऊन वजन काय उचलायची जाऊन, म्हणजे पैसे द्या वजन उचला, हे असंही बोलतात. मग तिथं हे विचारच नाहीये की मसल साठी, स्ट्रेंथ साठी ह्या गोष्टी लागतात. नुसती मसल ट्रेनिंग करूनही उपयोग नाही, कार्डिओही केला पाहिजे, कार्डिओ बरोबर स्ट्रेंथही केलं पाहिजे, कोरही केला पाहिजे. हे आपल्या जिम मधून मला कळलं. नाही तर मी घरी करतच होतो ना योगा मॅटवर, पण मला 10 दोरही मारता येत नव्हते, पुशअप मारता येत नव्हत्या. तोही प्रॉब्लेम होता. कधी मॅरेथॉन कम्प्लीट. डेव्हिड सर्किटचा खूप लांबचा विषय आहे, तो वेगळा विषय, तो लोकांना माहितच नाही अजून. पण मॅरेथॉन ऍटलीस्ट सगळ्यांना माहितीये. कमीत कमी तुम्ही 3 किलोमीटर तरी पळून बघा, की तुम्हाला जमतंय का. तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे ना, हे आता 50% लोकांमध्ये जरी आलं तरी पण त्यांची हेल्थ कडे बघायची दृष्टीच बदलेल. हे बघा मॅम, तुमचा कालचा स्टेटस आहे बोर्ड लावलेला, की पुणेकरांना. आपण विषय हा नाहीये की पुण्यात फिटनेस, पुण्यातल्या सगळ्यांना, पण पुण्यात नाही. प्रॉब्लेम हा आहे, सगळ्यांना कळतं. पण तुम्ही तिथं जर फुकट इनर फिक्स प्रोटीन घेऊन बसले असेल दगडूशेठच्या बाहेर प्रसादाला, की एक स्कूप प्रोटीन हे आम्ही प्रसाद म्हणून देतोय, घेतलं नसतं लोकांनी. बिलकुल नाही. त्याच्या पुढचं सांगतो मी तुम्हाला, लोकांनी घेतलं नसतं. मी पुण्यात लहानाचा मोठा झालो, मला माहिती आहे टेंडन्सी कशी आहे लोकांची. ते तर आहे. म्हणजे ती अंडरस्टँडिंगच अजूनपर्यंत नाही येते, हळूहळू ती पण येईल. याच्यासाठी हे डॉक्टर लोक जे आहेत, हे 3 टायमिंगच्या गोळ्या देत आहेत ना, तुम्ही सांगा ना 3 टाइम कसं खायचंय ते. एक बाहेर फिजिशियन बसवा तुमचा, त्याला फी जाऊ द्या ना. आज मी फी देतो, पण अशी काय आवाच्या सवा फी नाहीये. मी जेवढे पैसे तुम्हाला दिले तेवढेच आधीच फिटनेस जिथं मी करत होतो त्याला देत होतो, पण सगळं अर्धवट नॉलेज. सगळं अर्धवट नॉलेज माझा मसलच होऊन बसला. मग आता काय, आणि त्याचा त्रास हा सगळ्याला झाला ना, पूर्ण टीमला झाला. मला झाला तो वेगळा विषय. पण आर्या सर काय झालं तरी त्यांच्यासाठी क्लायंट महत्वाचं आहे. आर्या सरांच्या ह्यांनी पाहिलं तर
कारण त्यांना भीती राहणार यार एवढं चांगला क्लायंट जर गेला तर परत हा क्लायंट असं मिळू शकत नाही आपल्याला. किंवा मग आणखी सर किंवा मी एवढा क्लायंट आणला जिम मध्ये मग तुम्हाला टिकवता आला नाही का? किंवा रतीचे सरांचे की एवढे कष्ट घेऊन मी क्लायंट बनवला आणि तो क्लायंट गेला. जैसा मनप्रीत मैम है कि यार डाइटिशियन का क्या प्रॉब्लम है तुम लोगों को सीधा क्यों बोलते नहीं हो, बताओ ना ये खाए तो ये होगा. तर या गोष्टी सगळ्यांना त्रास नाही झाल्या ना एका माणसाच्या चुकीमुळे तुमच्या फिटनेस इंडस्ट्रीतल्या. बरोबर. हा सगळ्यांना त्रास झाला. ते तर आहेच. आणि आपल्या इथे हेच खूप इम्पॉर्टंट आहे की लर्निंग तुमच्या बॉडीचं तुम्हाला माहिती पाहिजे की आतमध्ये काय चाललंय. तोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही तोपर्यंत तुम्हाला अंडरस्टँडिंगच नाही येणार की आपण हेच का खातोय किंवा एवढंच का खातोय. आर्या सर म्हणा किंवा हे सगळ्यांनी तेच केलं की बाबा जा आहे आज या महिन्यात ही ब्लड टेस्ट करू आपण. बाबा काय कमी जादा आहे तुझं पुढच्या महिन्यात ही ब्लड टेस्ट करू. एका महिन्यात हार्मोनची ब्लड टेस्ट केली. सगळं केलंय तेव्हा हे रिझल्ट आले. असे नाही आलेले. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला आर्य सर चांगले एक्सप्लेन करू शकतात किंवा ओंकारचा काय विषय होता किंवा रतीजी करू शकतात किंवा आणखीच सांगू शकतात तुम्हाला. भावना मॅम सांगू शकतात, अनामिका मॅम सांगू शकते, मनप्रीत मॅम जे रोज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यांना पूर्ण केस माहिती काय झालं. हा असे आणि हे असं नाही ना मला व्यसन आहे न व्यसन असलेला माणूस आहे मी पण एवढे त्रास होऊ शकतात की फक्त एकच कारण की आपण काय खायचं काय नाही खायचं कसं खायचं आणि कसं नाही खायचं आणि डॉक्टर फक्त हे सांगतायत गोळ्या खा. हे फार अवघड आहे. एंड ऑफ द डे तुम्ही काय खाता तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही काय टाकता हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते भले तुमच्या गोळ्या असो सप्लिमेंट्स असो किंवा जेवण असो. हो आणि रेस्ट पण महत्वाची आहे. म्हणजे कसं की आर्य सर असतील रतीजी सर असतील अंकित सर असतील नाही बाबा अभी 2 दिन कुछ मत करा तू जरा रेस्ट करा हा काम वाम का मत दे जरा रेस्ट. हे पण महत्वाचं आहे. पण त्यांना माहिती असतं की बाबा जर ह्याचा हेवी कारण रोजचा वर्कआउट ग्रुपला जातो मग जरा जास्त वर्कआउट झाला तर कितीतरी वेळा असं झालेलं आहे की जिमला येऊ नको म्हणून सांगितलेलं की प्लीज आज येऊ नको आज झोप तू जरा उशिरा तुझं जरा उशिरा येऊ दे सगळं व्हॉट्सअपला जरा नाश्ता उशिरा कर हे सांगतात कोच आपल्याला आपले कोच. तर रेस्ट पण तेवढीच महत्वाची आहे रोजची स्लीप महत्वाची आहे. हे कंटिन्युटी आहे. मागं जसं डेव्हिड सर्किटच्या आधी शैलेश सरांनी आपला एक सेमिनार घेतला होता ऑनलाईन. शैलेश सर म्हणणार कमीत कमी 6 लिटर पाणी तरी प्या. आपण वर्कआउट वाले लोक ते 5 लिटर मीटर नॉर्मल लोकांसाठी पण तुम्ही वर्कआउट वाले 6 लिटर तरी प्या. आणि जाते ना पिलं जाते ना जास्त पिलं जाते 6 लिटर पेक्षा. पण असं जरी बोललं तरी म्हणतात आणि मग किडनी लवकर बाद होईल. अशी लोक आहेत. नॉलेज प्रॉपर पाहिजे आणि ते प्रॉपर समोरच्याला कन्वे पण केलं पाहिजे. अर्धवट तर काहीच नको. आणि एक ट्राय करून बघा तुम्ही पहिली गोष्ट की हा समोरचा माणूस म्हणतोय तर 1 महिना याच्यानुसार करून बघू. ही पहिली स्टेप तुम्ही घ्या. म्हणजे ट्रस्ट फॅक्टर पाहिजे तो ट्रस्ट फॅक्टर असेल तर गोष्टी प्रॉपर होतील आपल्या. व्हेरी ट्रू. आता एक गोष्ट अशी सांगा मला तुमच्या ह्या 6 महिन्यामध्ये की ज्या एका गोष्टीमुळे तुमची कन्सिस्टन्सी कधीच हल्ली नाही. बिकॉज आता तुम्ही मला जेवढं सांगितलं त्याच्यामध्ये बरेच अप्स अँड डाऊन होते पण मग यू वर कन्सिस्टंट एव्हरी डे. असं काय होतं ज्याच्याने तुम्हाला ते मोटिवेशन कायम राहिलं की नाही आय वॉन्ट टू गो मी आज पण जाणार. ते NIBMचा फ्लोरच सांगू शकतो तुम्हाला. तिथं रोज यावं लागेल तुम्हाला डेली. तिथं गेल्याशिवाय करमत नाही. तिथल्या ज्या वाईफ्स आहेत तिथल्याची लोक आहेत जसं की मी म्हणलं माझे कोच आहेत आर्या सर आहेत अंकित सर आहेत ही जी लोक आहेत ना तिथं हे रोज गेल्याशिवाय करमत नाही आम्हाला. म्हणजे सॅटर्डे संडे असं वाटतं कधी जातोय कधी आपण मंडेला जे हॅबिट आहे ते की बाबा चला आज जायचंय रे. ग्रुपवर चर्चा असते कोण आ रहा है कोण नहीं आ रहा है क्या चल रहा है क्या नहीं चल रहा. डेली जिम शिवाय मजा नाही. भले मी डेव्हिड सर्किट करू मॅरेथॉन करू पण जिमच्या फ्लोअरवर गेल्याशिवाय मजा येत नाही. या लेवलचं डेडिकेशन पाहिजे. हो आणि आवड पाहिजे मॅम.
रोज आपल्याला 4 लोक नवीन भेटतात, रोज त्यांचे प्रॉब्लेम आपल्याला कळतात, आपल्या बरोबर रोज वर्कआउटला कोणती असते किंवा आपल्या बरोबर अचानक एका दिवशी काहीतरी सरप्राईज असते, आज जिमला कोणी जायचं नाहीये, बाहेरचे शूज घालून या, बाहेर रन करायचं, आम्ही तिकडे कुठेतरी कोंडवा, कुठेतरी NIBM इकडे पळत असतो जिम मेंबर आपले. हे पण आपल्या जिमचा म्हणजे चांगल्या गोष्टी करतो अशा आपण महिन्यात होत राहतात. एखादा सॅटर्डे तरी असतो की जिकडे ऍक्टिव्हिटी महिन्यात एखादा ऍक्टिव्हिटी, छान ऍक्टिव्हिटी होती. आणि जसं आता डिसेंबरची ऍक्टिव्हिटी सांगतो, इतकी छान झाली आहे. आम्हाला प्रत्येकाला वॉलपेपर ठेवलाय की 2026 चे गोल काय आहेत, हे इतकं भारी करून घेतलंय मनप्रीत मॅमने आमच्याकडनं. आणि प्रत्येकाचे गोल लिहून ठेवले ना जिम मध्ये नावासहित की तुमचा हा गोल आहे. हे रोज आपल्याला दिसतं ना, मग फरक पडतो ना मोबाईलच्या स्क्रीनवरती ते दिसतं. आणि जिम मध्ये गेल्या गेल्या आपली चिठ्ठी पहिली दिसते आपल्याला लावलेली, बाबा तुमचा गोल कम्प्लीट झालाय का बघा. आणि असं नाही जिमचे गोल कम्प्लीट झाले पाहिजे, तुमचा कोणताही गोल ठेवा. असं काही मंत्रित मॅमनी सांगितलं नव्हतं की जिमचा गोल सोडून तुमचे काय गोल्स आहेत, प्रायव्हेट लाईफ मध्ये काय गोल्स आहेत, बिझनेस साठी काय करायचंय, हे सगळं ठेवून असं एक बनवून घेतलं आमच्याकडून. ते सतत डोक्यात बनवला. हो, विजन बोर्ड. म्हणजे मला इतकं भारी वाटतंय आता की तुम्हाला ती कॉन्सेप्ट आवडली. ते खूप इम्पॉर्टंट असतं की तुम्ही त्याबद्दल विचार कराल. नुसती जिमच करतोय ना रोज आपण, ह्याच्यासाठी विचार करायला लावणारी पण जिमच होती. नाही, खूप इम्पॉर्टंट असतं. आणि हे छोटे छोटे जे हॅबिट्स आहेत ते कुठेतरी आपल्याला इम्पॉर्टंट ठरतात. कारण आपल्याकडे मराठीमध्ये नेहमी म्हणतातच की थेंबे थेंबे तळे साठे. आणि ते एक एक इम्पॉर्टंट असते गोष्ट की हे पण पाहिजे, हे पण पाहिजे. आणि रोज काहीतरी नवीन असेल तर ते ऍडअप होत जातं. आपल्या जिमच्या फ्लोअरला तेच विषय, आजचा वर्कआउट हा परत करायला महिना लागतो. म्हणजे ती पोझिशन, तो वर्कआउट तो सेम नसतो, रोज काहीतरी वेगळं असतं. रोज काहीतरी अंकित सर आणणार, कुठून तरी काहीतरी चाललंय, काहीतरी वेगळं, रोज वेगळं. कुठंतरी असे बायसेप करा, कुठंतरी तसे ट्रायसेप करा. चला आज कुणीच मशीनला हात लावायचा नाही, आज फक्त डंबेलनीच व्यायाम करायचा. मग जे काय व्यायाम याचे सगळे डंबेलनीच होतात. चॅलेंजिंग आणि वेगळं करायला मग नाही तर काय होतं, रोज जाऊन तोच व्यायाम करायचं, ते तोंडपाठ होऊन जातं सगळं. आपल्या NIBMच्या फ्लोअरवर कुणाचाच व्यायाम तोंडपाठ नाहीये, कारण सगळ्यांना माहिती आज काहीतरी वेगळं असतं. बरोबर, सगळ्यांना माहित खूप इम्पॉर्टंट आहे. हो, डेफिनेटली. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता जे तुम्ही खूप वेळा तुम्ही 2-3 गोष्टी सांगितल्यात सगळ्यांनाच की हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण काय जेवतोय, आपलं वर्कआउट कसं आहे याचं तुम्हाला नॉलेज पाहिजे. तर एक अशी मिस्टेक जी बरीच लोक इन जनरल त्यांच्या फिटनेस लाईफ मध्ये करतात, झोपतच नाहीत लोक. किती तास इन जनरल तुमच्या हिशोबाने, आता तुमचं लर्निंग आहे, तुमची अंडरस्टँडिंग आहे, आता गेल्या 1 वर्षापासून म्हणेल मी 6 महिने फक्त कन्सिडर नाही करणार, त्याच्यामध्ये तुम्ही झोपेबद्दल काय शिकलात? झोप म्हणजे मी म्हणेल मॅम, एक वेळ वर्कआउट आणि डाएट केला नाही तरी चालेल, पण जी 8 तासाची झोप आहे ती कम्प्लीट केली पाहिजे मॅम. आपण आपलं माइंड, आपली बॉडी स्विच ऑफ करायला शिकलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. मी ह्या सगळ्यातनं एकच शिकलोय, जर मसल ग्रोथ हवी असेल, जर आपल्याला दुसऱ्या दिवशी परफॉर्म चांगलं करायचं असेल, जर आपल्याला उठून फ्रेश वाटायचं असेल, जर आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती बघायचं असेल, हल्ली मुलांचं खूप असतं मी चांगला दिसलो पाहिजे, ह्या सगळ्याला तू एकच म्हणजे काही झालं तरी तुम्हाला कुठल्याही इंडस्ट्रीत जा, या फिटनेसच्या, लोक पहिला एकच प्रश्न विचारतात की झोप किती तासाची, किती तास आणि किती व्यवस्थित आहे, किती वेळ. म्हणजे अक्षरशः मी म्हणतो, बघा ना, आता झोपेचा विषय काढला, सगळ्यांकडे डिजिटल वॉचेस आहेत, पण कुणाला स्लीप टाइम माहित नाहीये स्वतःचा. तेवढा विचारच करत नाहीत लोक, म्हणजे तिथपर्यंत जाणं फंक्शन आहे हे कुणालाच माहित नाहीये.
मी बऱ्याच लोकांना विचारतो, अरे तू स्मार्ट वॉच घालतो, तुझी स्लीप किती तासाची आहे? तो म्हणतो, हे काय बोलतोय तू, घड्याळ घालून कोण झोपतोय? अरे मग ते घेतलं कशाला म्हणलो तू घड्याळ? क्वालिटी पण कळते स्लीपची तुमच्या त्या हा. हो डेफिनेटली. आता आपण एक छोटा रॅपिड फायर खेळूयात. हो हो एक असं खूप पटापटा उत्तर द्यायचे तुम्हाला. चालेल अं, चालेल. ठीक आहे. एक हॅबिट ज्याने तुमचं लाईफ चेंज केलं. वर्कआउट. परफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक असं फूड ज्याच्याशिवाय तुमचा दिवस कधीच संपत नाही, म्हणजे ते खाल्ल्याशिवाय डे एंडच होत नाही. सकाळचा प्रोटीन शेक. मला माहित होतं हे प्रोटीन असणार आहे. व्हेरी नाईस. तुमचं फेवरेट एक्सरसाइज. माझी फेवरेट एक्सरसाइज रनिंग. अमेझिंग. एक लाईफस्टाईल हॅबिट जी फिक्स केल्यानंतर तुमची लाईफ अजून बेटर झाली. गुड स्लीप. मस्त. एक अशी गोष्ट ज्याच्याने तुम्ही स्वतः अनस्टॉपेबल झालाय. डेव्हिल सर्किट. अमेझिंग. ओके. अर्ली मॉर्निंग वर्कआउट की इव्हनिंग वर्कआउट. अर्ली मॉर्निंग वर्कआउट. मस्त. इंटेन्स वर्कआउट की लो इंटेन्सिटी वर्कआउट. इंटेन्स वर्कआउट. इंटेन्स वर्कआउट. अमेझिंग. स्ट्रेंथ ट्रेनिंग की कार्डिओ. बोथ. मस्त. सो एंडला आलोय आपण आता ह्या टॉकच्या. एंडला जाता जाता मला एवढंच फक्त तुमच्याकडून हवंय की लोकांना एक असा मेसेज द्या की ज्याच्यामुळे, आता न्यू इयर येत आहे, खूप खूप लोकांचे रेझोल्युशन असतात. ओके. मनप्रीत मॅम इज आस्किंग एक क्वेश्चन. गुड जिम फ्रेंड. हु इज युअर गुड जिम? रतिजीत सर. Amazing. Ratajit sir, this is an appreciation for you. You are his best friend at the gym. Amazing. So, मी असं म्हणत होते की खूप आता न्यू इयर रेझोल्युशन लोक बनवतात. ते बनतात, 1-1.5 महिन्यात तुटतात, काही जणांचे 6 महिने टिकतात, मग ते तुटतात. तर तुम्ही काय सजेस्ट कराल त्यांना? मॅम, कन्सिस्टन्सीला महत्व द्यावं लोकांनी. कन्सिस्टन्सी हवी. रोज आपल्याला हे करायचंय, रोज उठायचंय, रोज ही गोष्ट करायची. आपल्याला रोज हे करायचंय, म्हणजे आपण आपली आंघोळ करतोय, ब्रश करतोय, सगळं करतोय, गाडी पण धुतोय आपण आपली, पण आपण आपल्या बॉडीसाठी काहीच करत नाहीये. कन्सिस्टन्सी महत्वाची. रोज एक गोष्ट उठा, करा, जॉब करा, रन करा, वॉक करा, योगा करा, सूर्यनमस्कार करा, काय करायचंय ते करा, पण शरीरासाठी काहीतरी करा. बरोबर. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांच्या लाईफ मध्ये त्यांना तो 1 तासच काढता येत नाही. आणि नाही, असं नाहीये. तुम्हाला काढता येतो. सगळ्याला तुमच्याकडे वेळ आहे. पार्टीला वेळ आहे, तुम्हाला फिरायला जायला वेळ आहे, तुम्हाला मुलांच्या स्कूलमध्ये जायला वेळ आहे, स्पोर्ट डे अटेंड करायला वेळ आहे, इव्हन तुम्हाला किती पार्टी करायला वेळ आहे, तुम्हाला फ्रेंड्स बरोबर घालवायला वेळ आहे. मग जिमलाच का वेळ नाहीये? मग सकाळी 10, 10:30, 11 वाजेपर्यंतही झोपणार आहेत काही जण. बरोबर. आणि रात्री म्हणजे 8:30 ते 2:45 पर्यंत जागणारे पण आहेत काही. कारण आपल्या स्टेटस वरतीच टाइम येतो. आपले स्टेटस कोण कोण कधी बघतं ते आता काय किती सांगायचं. वाजेपर्यंत जागतात लोक. हो, किती वाजेपर्यंत जागतं. म्हणजे मी पाहिले हायएस्ट 3:19, 3:20 पर्यंतही लोक बघतात स्टेटस आपला. म्हणजे ते थोडस आश्चर्यचकित होतं, कारण त्या वेळेला ब्रह्ममुहूर्त चालू व्हायचा असतो आणि लोक तेव्हा झोपतात. हो, ऍक्च्युली तेव्हा 1 तासानंतर आपण उठू शकतो. एक्झॅक्टली. हो, मग कन्सिस्टन्सी आणि लोकांनी तो वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी. म्हणजे माझं तर असं मत आहे की स्वतःसाठी नाही काढ. तुमच्या बॉडीसाठी जे गरजेची गोष्ट आहे, म्हणजे बॉडीसाठी जसं मी सगळ्याच गोष्टी म्हणून, मॅरेज झाल्यावर तुम्ही बऱ्याच गोष्टी करता, मॅरेजच्या आधी गोष्टी करता, म्हणजे तुम्ही सगळं तुमच्यासाठी करता, पण ज्याच्यातून तुमच्या सगळ्या गोष्टी होतात त्या बॉडीसाठी तुम्ही काहीच करत नाही. व्हेरी ट्रू. त्यामुळे कन्सिस्टन्सी हवी मॅम. आणि स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. स्वतःच्या बॉडीसाठी रोज आरशात उभे राहा आणि बघा आणि विचारा स्वतःला, तुमच्या बॉडीला, की तुम्ही चांगले दिसताय का. डेफिनेटली.
तो प्रश्न जर लोकांनी विचारायला चालू केला तर कितीतरी लोक फर्स्ट स्टेप घेतील आणि काही नाही तर ऍटलिस्ट वर्क चालू करतील. काहीतरी सुरू करा, त्याच्याशिवाय करणार नाही. मी आज कुठं तरी सुरू केलं नसतं तर आज मी 150 किलोचा झालो असतो मॅम, मला पक्की गॅरंटी आहे, कारण माहीतच नव्हतं. व्हेरी ट्रू. खूप म्हणजे मला तर खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून, कारण हे खूप इम्पॉर्टंट असतं तुमची स्टोरी तुमच्याकडून जाणून घेणं. आणि हे जे छोटे छोटे पॉइंट्स तुम्ही सांगितलेत हे खूप एक्झॅक्ट तुम्ही म्हणलात एंबे तळे साचे, ह्या त्याच गोष्टी आहेत. ही तीच कन्सिस्टन्सी, ही तीच गुरु किल्ली की कसं काय केलं, हे रोज उठून केलं तर होणार. मी जिमला रोज येतो, माझे पण कधी कधी फोटो मिस होतात मीलचे, मी पण कधी कधी करतो, मी माणूसच आहे. जसं मागं एक जिम आपली जस्ट 2 महिने झाले होते आणि मी असं डोकं खाजून बसलो होतो, रतिजीत सर आले, हे क्या रे क्या हुआ क्यों बैठा है ऐसा. त्यांच्या लक्षात आलं काहीतरी ह्याचा गोंधळ झालाय. म्हणलं अरे रतिजीत सर गुलाबजाम का टेस्ट ही भूल गया. मग रतिजीत सर म्हणले आज कुछ मत कर, आज 2 गुलाबजाम खा बाबा तू भूल गया टेस्ट, मुझे भी डर लग रहा है, जा 2 गुलाबजाम खा के आ. म्हणजे असंही होतं कधी कधी. बरोबर. म्हणजे असं काहीच नाहीये की आपण लाईफ वरती मिस आउट करतो, पण मग वर्कआउट कन्सिस्टन्सी आणि घरचं जेवण. हो आणि रोज घरचंच जेवतो मॅम आपण. आणि अजून एक मला बोलायचं मॅम की आपण झोमॅटोसाठी पैसे घालवतो, स्विगीसाठी पैसे घालवतो, त्याची बिलं बघा, मग त्याच्या बिलाच्या कितीतरी छोट्या किमतीत प्रोटीन येतो मॅम. येस येस. आणि त्या मील पेक्षा हे मील कधी बेटर. हा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत, प्रोटीन बार आहेत कितीतरी. आता जसं पंकिन सीड्स, चिया सीड्स हे मनप्रीत मॅम आम्हाला खायला लावतात. माझ्या शेक मध्ये रोज मी टाकतो रोज. मी आर्या सरांना आणि मित्रांना सांगितले माझा कसला डाएट बदला, पण सकाळचा माझा प्रोटीन शेक प्लीज बंद करू नका, मी तो कंटिन्यू ठेवणार आहे, मला त्याशिवाय राहू शकत नाही. मी रोज तेच घेतोय, पण मला नाही कंटाळा येत मॅम त्या गोष्टीचा. डेफिनेटली. आणि हेच तर कन्सिस्टन्सीचं मेन पॉइंट आहे ना, की कंटाळा कधीच नाही येत पण आणि आवडतं पण. हो. आणि खूप लोकांचे मिसअंडरस्टँडिंग की भात खायचा नाही. आता मी रोज भात खातोय, आर्या सरच मला भात खायला होता, अरे भात खा बाबा तू. म्हणजे माझं असं झालं होतं ना मॅम, सगळं बंद होतं, नॉनव्हेज बंद, फक्त भाकरी आणि भाजीवरती मी डाएट केला. आणि नंतर असे प्रॉब्लेम चालू झाले होते, म्हणजे आर्या सरांना, रतिजीत सर, अनामिका मॅम, भावना मॅम यांना चांगलं माहिती, हे बळबळ मला खायला लावायची की अरे तू आज चिकन खा, इतके दिवस तू चिकन खाल्ले, चल चिकन खा, आज भात खा, ह्या भाज्या खा, हे सॅलेड खा. हे मला व्हिडिओ पाठवायचे ग्रुपवर की हे कसं करायचं. आणि ते बघून मग हे अशी सवय लावली बॉडीला पहिली माझ्या, हळूहळू. आता ते कुठंतरी डायजेशन म्हणा, म्हणजे ब्लोटिंग, एवढं ब्लोटिंग व्हायचं मॅम, दिवसभर ब्लोटिंग होत होतं मला. ते डायजेशन आत्ताशी कुठंतरी आपल्या जागेवर आले. बरोबर. आणि प्रत्येक गोष्टीला तो वेळ द्यावा लागतो आणि मग आपल्याला रिझल्ट दिसतात. मी म्हणलं ना मॅम, टाइम पेक्षा पण तुम्ही कन्सिस्टन्सी, रोज आपल्याला ही गोष्ट करायची, बस संपला विषय, तेवढंच तर करायचे. आणि ह्याला काहीच वेळ लागत नाही, कुठं कोणीच आडवं येत नाही. जे असतं ते आपलं स्वतःचे विचार असतात आणि विचार आहेत ते विचार. आता मी ठरवलं मला आईस्क्रीमच खायचे, त्याला तुम्ही कोणीच काहीच करू शकत नाही, मी खाणार आईस्क्रीम. हे विचारच आहे ना, आला डोक्यात तुम्ही केला. मग बरोबर. तुमच्या डोक्यात हा विचार का नाही की 1 महिना प्रोटीन घेऊन बघू आपण काय होते. व्हेरी ट्रू. तुमच्यासाठी ना सत्यजित सरांनी खूप छान लिहून पाठवलंय, एक मात्र आदमी है जो हर रोज सेम एनर्जी लेके आता है स्टूडियो में, वेट कम हो ज्यादा हो, तबीयत खराब हो या कुछ हो, 100% अटेंडन्स. अमेझिंग. म्हणजे हे 100% अटेंडन्स असणं ही खूप मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे दॅट इज द लेवल ऑफ कन्सिस्टन्सी यू हॅव. आणि आपण एंड करतो. बोला. कन्सिस्टन्सीसाठी मी एकच सांगेल की इच्छा नसली तरी मग आयसीयूत 2 तास झोपून या, कळण तुम्हाला काय असतं ते. आयसीयूतलं दुःख कुणाला माहित नाही मॅम. ज्यावेळेस नर्स तुम्हाला उघडं बघते, ज्यावेळेस नर्स तुमच्या इकडे तिकडे कोंबत असते, ज्यावेळेस तुमचं
काय पास होत नसतं त्यावेळेस तुम्हाला एनिमा दिला जातो. हे जे बरोबर. त्रास आहेत ना तुम्हाला कुणाला माहित नाहीये. जेव्हा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी इंजेक्शन डॉक्टर देत आहेत हेही जाणवत नसते. बॉडीला सवय झालेली असते. काहीच वाटत नाही की टोचले, काढले, फाडले. हे ते दिवस फार वाईट आहेत. त्यातनं मी गेलोय मॅम, तेव्हा ही कन्सिस्टन्सी मिळाली आहे मला. खूप म्हणजे हे इतकं ट्रू आहे की त्या स्टेज पर्यंत कधी न जावं म्हणून आतापासूनच दुश्मनाने पण जाऊ नये. दुश्मनाने पण जाऊ नये त्या स्टेज पर्यंत. व्हेरी ट्रू. अंकित सरांनी लिहिलंय सुपर प्राऊड ऑफ यू ओंकार सर. म्हणजे आय टेल यू ही जी स्टोरी आपण रॉ सांगतोय लोकांना खूप इन्स्पायरिंग आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळेच लोकांची कन्सिस्टन्सी इम्प्रूव्ह होईल एवढीच माझी इच्छा आहे की आज जेवढे लोकांनी ऐकलंय काही नाही म्हटलं तरी 5% जरी तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेतलं तरी पण दे विल डू वंडर्स इन देअर लाईफ. व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण एंड करूयात. बिफोर एंडिंग तुम्हाला आणखी काही सांगायचंय? काही नाही मॅम, मी एकच सांगेल, कन्सिस्टन्सी ठेवा. आपल्या आयुष्यात एक तरी डायटिशियन फिजिशियनची एंट्री करा, एका कोचची एंट्री करा, तुमची लाईफ सुधरून जाईल. मस्त. मनप्रीत मॅमने पण लिहिलंय अमेझिंग ओंकार सर, हॅट्स ऑफ. अनामिका मॅमने लिहिलंय द मोस्ट ऑनेस्ट लाईव्ह अँड टॉक टिल डेट. आय टेल यू आता मी गेले 2-3 महिने झाला मी लाईव्ह करतोय. जेवढ्या ऑनेस्टली आज तुम्ही अनफिल्टर्डली बोललात ते खूप इन्स्पायरिंग आहे. म्हणजे एवढे ऑनेस्ट आन्सर्स देणं किंवा तुमची स्टोरी इतक्या अनफिल्टरनेसनी सांगणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि आय एम रिअली हॅपी दॅट मी होस्ट करते आणि आय एम द पर्सन की फर्स्ट पर्सन टू लिसन टू ऑल दिस. मी काल पण जेव्हा आपण फोनवरती बोललो तेव्हा इट वॉज व्हेरी रॉ की हे असं असं आहे, असं असं होतं आणि आता मी हे ट्राय करतोय. खूप इम्पॉर्टंट आहे. अमेझिंग. हॅट्स ऑफ टू यू. माझ्याकडे पण एक सेंटेन्स आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुमच्या जर्नीवरती इन्स्पायर होऊन तो तुम्ही थांबलात तेव्हाच हरता. प्रयत्न सुरू असतील तर प्रगती निश्चित आहे. हे तुमच्या जर्नीकडून आम्हाला शिकायला मिळालं. थँक्यू मॅम. अमेझिंग. थँक्यू सो मच तुमच्या टाइमसाठी. थँक्यू सो मच दॅट यू आर डेडिकेटेड आणि खूप नेक्स्ट मॅरेथॉन, नेक्स्ट डेव्हिल सर्किट, नेक्स्ट हायरॉक्स तुम्ही सगळीकडे पार्टिसिपेट करणार आहे आणि यू विल मी करणार. अमेझिंग. मी सगळीकडे पार्टिसिपेट, भले मी हारेल मॅम, सगळ्यात शेवटचा हे असेल, मी मेंबर असेल, पण मी कम्प्लीट करणार मॅम. डेफिनेटली. म्हणजे तुम्ही शेवटचे मेंबर नसाल हे मी तुम्हाला लिहून देईल, पण तुम्ही करणार हे नक्की. हो, कम्प्लीट करणार मी. मस्त. अमेझिंग. थँक्यू सो मच. आणि खूप खूप अप्रिसिएशन आहे तुमच्यासाठी. आपण हे युट्यूबवर टाकल्यावरती आपण तुमच्या सगळ्या फॅमिली सोबत शेअर करू सो दॅट इव्हन दे नो की व्हॉट पर्सन यू हॅव बिकम नाव. हो, येस. चालेल. थँक्यू सो मच. टेक केअर. थँक्यू सो मच सगळ्या वाईल्ड फिट टीमला, स्पेशली अंकित सर, आर्या सर, रजजीत सर, तुम्ही, अनामिका मॅम, भावना मॅम, थँक्स. आणि मनप्रीत मॅमला स्पेशल थँक्स की कधी कन्फ्यूज करत नाहीत मनप्रीत मॅम. चाहे कुछ भी हो, मनप्रीत कभी कंफ्यूज नहीं करेंगे आपको जिंदगी में. वही बात है की. डेफिनेटली. चालेल. चला, एन्जॉय युअर वीकेंड. रेस्ट करा, मस्त झोप काढा आणि कीप कंटिन्युइंग विथ प्रोटीन. थँक्यू.